नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण जनरल नॉलेजचा जो सिलेबस होता तो कव्हर करत होतो आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट येतो तो पुस्तके आणि त्यांचे लेखक यावरचे प्रश्न जे असतात IBPS, TCS किंवा पोलीस भरती या सर्वांमध्ये हा जो प्रश्न असतो तो कॉमन असतो आणि त्याच्यात भरपूर कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात। तर मी जे टोटल 251 प्रश्न आहेत, 251 पुस्तकं आहेत, ते सर्व कंपाइल केले आणि त्याचा आजचा आपला लेक्चर असणार आहे। तुम्हाला लेक्चर जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांना शेअर करा, म्हणजे आपला जो फ्री कंटेंटचा मूवमेंट आहे तो आपला कंटिन्यू असणार आहे। तर चला स्टार्ट करूया। आजचं लेक्चर असणार आहे 251 पुस्तके आणि त्यांचे लेखक। तर आजची आपली पहिली कादंबरी आहे ययाती। ययाती लिहिली गेलेली आहे वि.स. खांडेकर यांनी। वि.स. खांडेकरांना या कादंबरीबाबत 1960 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार भेटला होता। तसंच 1974 मध्ये याच कादंबरीवर त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे। ययाती हे जे कॅरेक्टर आहे ते महाभारतातलं एक कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी जी प्रवृत्ती असते त्याच्यावर एक वेगळा प्रकाश या कादंबरी थ्रू टाकण्यात आलेला आहे। विचारलं गेलं ययाती कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर त्याचं उत्तर असेल वि.स. खांडेकर यांनी। पुढची कादंबरी पाहूया। पुढची जी कादंबरी आहे ती छावा कादंबरी आहे। तर ही जी छावा कादंबरी आहे शिवाजी सावंत यांनी ही लिहिलेली आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जे जीवन आहे त्याच्यावर ही आधारित कादंबरी आहे। पुढची जी कादंबरी आहे ती मृत्युंजय। मृत्युंजय कादंबरी लिहिलेली आहे शिवाजी सावंत यांनी। महाभारतातलं जे कर्ण ही जी व्यक्तिरेखा आहे त्याच्यावर आधारित ही मृत्युंजय कादंबरी आहे। तसंच या कादंबरीला भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत 1995 मध्ये मूर्तिदेवी पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला होता, म्हणून ही महत्त्वाची कादंबरी ठरते। पुढची जी कादंबरी आहे ती म्हणजे बटाट्याची चाळ। बटाट्याची चाळ जी लिहिले गेलेले आहे पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे आणि बटाट्याची चाळ हा एक विनोदी कथा संग्रह आहे। पुढचे पाहूया। पुढचे जे आहे वारणेचा वाघ। ही पुस्तक लिहिलं गेलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांनी आणि या पुस्तकामध्ये एक हिरो आहे जो जे गरीब व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी लढतो, कोणाविरुद्ध? जे लँडलॉर्ड्स आहेत त्यांच्या विरुद्ध। पुढचं पुस्तक आहे करेचं पाणी। करेचं पाणी जे पुस्तक आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं आत्मवृत्त आहे, आत्मचरित्र आहे आणि ते टोटल 5 खंडामध्ये उपलब्ध आहे। पुढचं जे पुस्तक आहे हार आणि प्रहार हे सुद्धा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेलं आहे। पुढचं जे पुस्तक आहे दलितांचे बाबा जे सुद्धा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनीच लिहिलेलं आहे। पुढचं पुस्तक आहे सूर्यास्त जे सुद्धा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनीच लिहिलेलं आहे। यानंतरचं पुस्तक येणार आहे हास्यकट्टा। आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनीच हास्यकट्टा हे पुस्तक लिहिलेले आहे। त्यानंतरची जी कादंबरी येणार आहे फकीरा ही कादंबरी येणार आहे जी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे। समाज परिवर्तनाचा दृढ विचार मांडणारी कादंबरी म्हणून फकीराचे स्थान वरचे आहे। फकीरा ही केवळ मनोरंजक कादंबरी नाही तर तिच्यात इतिहास आणि तत्वज्ञान सुद्धा आहे। वंचित समाजातली जे अंधश्रद्धा असतात, अशिक्षितपणा असतो, त्या सर्वांवर प्रहार करणारी ही एक कादंबरी आहे आणि मानवी जीवनातील संघर्ष, नाट्य, दुःख या सर्वांचा समावेश या कादंबरीमध्ये करण्यात आलेला आहे। अण्णाभाऊ साठे यांनी ती कादंबरी लिहिलेली आहे। पुढचं पुस्तक आहे माझी जन्मठेप जिचे लेखक आहेत विदा सावरकर। विदा सावरकर यांनी जी कादंबरी लिहिली आहे माझी जन्मठेप यामध्ये सावरकरांना झालेल्या अमानवीय शिक्षेचे तसंच अनुभव जे होते तसंच इंग्रजांची जी क्रूर मनोवृत्ती होती त्याचं दर्शन या कादंबरीमध्ये घडवलेले आहे, तिचं वर्णन या कादंबरीमध्ये केलेले आहे। पुढची कादंबरी आहे मी कसा झालो। लेखक पुन्हा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आहेत। या पुस्तकामध्ये एका कवीचं, एक विडंबनाकार, एखाद्या लेखकाचं, शिक्षकाचं किंवा नाटककाराचं, वक्त्याचं, चित्रकाराचं, पत्रकाराचं आयुष्य कसं असेल या सर्वांचा जे चित्र असतं ते तुम्ही ही कादंबरी वाचताना डोळ्यासमोर ते उभं राहतं। याच्यामधले काही जे चॅप्टर आहेत जसं मी समाजवादी कसा झालो हे प्रकरण थोडंसं एकदम चांगल्या पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे किंवा शेवटचं जे प्रकरण आहे मी कोण आहे
या प्रकरणातला प्रत्येक वाक्य तुम्ही एक इन्स्पिरेशनल कोट म्हणून यूज करू शकतात, अशी ही कादंबरी एकदम स्पेशल आहे. मी कसा झालो पुस्तक म्हणूया. हे पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे. 1857चे स्वातंत्र्य समर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं आहे. पुढचं जे बुक आहे युगंधर, लेखक आहेत शिवाजी सावंत. तर या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे की ही कादंबरी जेव्हा तुम्ही रीड करतात तेव्हा श्रीकृष्णाची जी कथा असते, वेगवेगळे कॅरेक्टर असतात, ते श्रीकृष्णाची कथा हे तुम्हाला सांगत असतात आणि तुम्ही जेव्हा ही रीड करतात तेव्हा तुम्हाला वाटतं की श्रीकृष्ण एक देव, परमात्मा किंवा भगवान नाही, तर तो एक आपला मित्र आहे, एक सखा आहे, एक भाऊ आहे आणि तो आपल्या वेगवेगळ्या कॅरेक्टर थ्रू आपल्याशी बोलत आहे. अशा पद्धतीची ही कादंबरी आहे युगंधर कादंबरी, जी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. पुढचं जे पुस्तक आहे पानिपत, याच्यावर मूवीसुद्धा आलेला आहे. लेखक आहेत विश्वास पाटील. तर पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांची एक संपूर्ण पिढी ही रास पावली होती. तर इतिहास समजून सांगत असताना त्या इतिहासाला कशा पद्धतीने मांडण्यात यावं ते सर्व या कादंबरी करून शिकायला पाहिजे. विश्वास पाटीलांची कादंबरी आहे पानिपत आणि सर्वांनी एकदा जरूर वाचावी अशी ही कादंबरी आहे. संघर्ष हे सुद्धा पुस्तक शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट बुक पाहूया युगांतर. युगांतर जे बुक आहे ते यशवंतराव चव्हाण यांचं आहे. त्यानंतरचं बुक आहे अग्निपंख, सर्वांना माहिती आहे, याचे लेखक आहेत APJ अब्दुल कलाम. पुढचं बुक आहे सह्याद्रीचे वारे, हे सुद्धा बुक यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं आहे. तर या बुकमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे जे भाषणं आहेत त्यांचा संग्रह करण्यात आलेला आहे. तसंच याच्यात स्टोऱ्यासुद्धा आहेत. आहे मनोअर्तरी पुस्तक लिहिलं गेलेलं आहे सुनीता देशपांडे यांनी. तसं सुनीता देशपांडे यांची ओळख म्हणजे पु ल देशपांडे यांच्या त्या पत्नी आहेत, परंतु एक चांगल्या लेखिकासुद्धा आहेत. हे पुस्तक तीच गोष्ट तुम्हाला शाश्वती देत असतं. पुलंना जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या पुस्तकाचं वाचन हे तुम्हाला मस्ट आहे. पुढचं पुस्तक आहे स्मृतिचित्र, लिहिलं गेलेलं आहे लक्ष्मीबाई टिळक यांनी. लक्ष्मीबाई टिळक यांचा अद्भुतरम्य जीवनाचा पट या आत्मचरित्रातून ते उलगडत असतात. स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र मराठी साहित्यातील अगदी मोजक्या पारदर्शी आत्मचरित्रापैकी हे एक बुक आहे. पुढचं पुस्तक आहे कृष्णाकाठ, यशवंतराव चव्हाण याचे लेखक आहेत. यशवंतराव चव्हाण यांचं एक प्रकारचं आत्मचरित्र कृष्णाकाठमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. कृष्णाकाठ म्हणजे यशवंतरावचा बालपणापासून ते राजकीय जडणघडणीपर्यंतचा जो लक्षवेधक प्रवास आहे. जसं त्यांचं बालपण झालं, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग झाला, पहिला तुरुंगवास झाला, त्यांचं वकिलीचं शिक्षण झालं, विवाहगाठ झाली, राजकारणातील त्यांचा प्रवेश, या सर्व गोष्टींचा समावेश कृष्णाकाठ या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्याच्यानंतर त्यांचं पुस्तक येतं, अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे भूमिका. भूमिका पुस्तकामध्ये यशवंतरावच्या कारकिर्दीचं जे पुढचं पर्व आहे ते तुम्हाला भूमिका या पुस्तकातून पाहायला भेटेल. जसं राजकीय झालं, सामाजिक झालं, आर्थिक आलं, ते सर्व प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला भूमिका या पुस्तकात भेटत असतात. कृष्णाकाठसुद्धा त्यांचं एक आत्मचरित्र आहे. पुढचं पुस्तक आहे भूमिका, जे आत्ता मी तुम्हाला बोललो की भूमिकामध्ये यशवंतरावाची जी कारकिर्दी आहे आणि पुढचं जे पर्व आहे त्याबद्दल भूमिकेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. ऋणानुबंध. तर ऋणानुबंधामध्ये यशवंतराव चव्हाण काय करतात, ते आपल्या गतकाळाकडे वळून पाहतात आणि वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, काही व्यक्ती, काही प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी जो यशवंतरावाचा ऋणानुबंध निर्माण झाला, त्या साऱ्या ऋणानुबंधाचा शब्दांकन या पुस्तकात केलेला आहे. ऋणानुबंध कोणी लिहिलेला आहे तर यशवंतराव चव्हाण यांनी ऋणानुबंध लिहिलेला आहे. पुढचा जो कविता संग्रह येणार आहे एल्गार, सुरेश भट यांनी एल्गार हा कविता संग्रह लिहिलेला आहे. पुढचं जे पुस्तक आहे रंग माझा वेगळा, हा सुद्धा एक कविता संग्रह आहे आणि तो सुद्धा सुरेश भट यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर झंझावत सुद्धा सुरेश भट यांनीच लिहिलेला आहे. एकदा एका एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे झंझावत कोणी लिहिलं, तर उत्तर येणार आहे सुरेश भट यांनी झंझावत लिहिलेले आहे. पुढचं आहे रातवा. रातवा कोणी लिहिलेला आहे तर मारुती चितमपल्ली यांनी रातवा लिहिलेली आहे. या पुस्तकामध्ये निसर्गविषयक 16 लेखांचा समावेश मारुती चितमपल्ली यांनी केलेला आहे. त्यानंतर घाशीराम कोतवाल, अत्यंत गाजलेली कादंबरी,
विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल लिहिलेले आहे। ही एक नाटक आहे, एक मराठी नाटक आहे। घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याच्या कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारलेलं हे मराठी नाटक आहे। त्यानंतरचं पुस्तक आहे मी शास्त्रज्ञ कसा झालो। डॉक्टर जयंती नारळीकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे। एका एक्झाममध्ये रिपीटेड प्रश्न विचारला गेलेला होता, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला होता की मी शास्त्रज्ञ कसा झालो, हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? उत्तर येणार होतं डॉक्टर जयंत नारळीकर। डॉक्टर जयंत नारळीकर हे एक खगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झालेला होता। त्यांचं अजून एक महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे 4 नगरातले माझे विश्व, मराठी आत्मचरित्र आहे। दिल्लीचे जे साहित्य अकादमीचा पुरस्कार होता ते त्या बुकला मिळालेला होता आणि अमेरिकेतला फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार सुद्धा त्यांना त्या पुस्तकाबद्दल दिला गेलेला होता। पुस्तकाचं नाव होतं 4 नगरातले माझे विश्व। जयंत नारळीकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी हे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। पुढचं आहे चीफ मिनिस्टर। तर मूळ मराठी नाटक होतं भाऊ मुरारराव, याचा हिंदी अनुवाद करून चीफ मिनिस्टर हे लिहिलं गेलेलं होतं विजय तेंडुलकर यांनी। नंतर पुढचं आहे सखाराम बाइंडर, जे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे। सखाराम बाइंडर हे सुद्धा एक नाटक आहे। 1972 मध्ये हे रंगमंचावर हे नाटक आलेलं होतं आणि त्याच वर्षात समीक्षक कथित अश्लील मार्तंड यांनी टीकेची जोड उठवल्याने कोर्टाची पायरी चढली आणि त्याच्यानंतर या नाटकावर बंदी आणण्यात आलेली होती। 1974 मध्ये या नाटकावर बंदी आणण्यात आलेली होती। व मोस्ट इम्पॉर्टंट आहे सखाराम बाइंडर हे नाटक कोणी लिहिलं तर विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे। पुढचं आहे काचवेल, लिहिलं गेलेलं आहे आनंद यादव यांनी। आनंद यादव फेमस आहेत झोंबी या कादंबरीमुळे। तर आनंद यादव यांच्या जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये स्टार्टिंग झोंबीपासून होते, त्याच्यानंतर नांगरणी येतं, त्याच्यानंतर घरभिंती येते आणि शेवट होतो तो काचवेल या कादंबरीवरून। तर काचवेल लिहिली गेलेली आहे आनंद यादव यांनी। पुढचं आहे भावबंधन, लिहिलं गेलेलं आहे राम गणेश गडकरी यांनी। भावबंधन हे एक नाटक आहे जे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे। राम गणेश गडकरी यांनी लिहिलेली नाटकं कोणकोणती? एकच प्याला, प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही पूर्ण नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले आहेत। तसंच त्यांनी 2 अपुरी नाटकं सुद्धा लिहिलेली आहेत जे कंप्लीट झालेले नाहीत। एक आहे तुमचा राजसन्यास आणि दुसरा आहे तुमचा वेड्यांचा बाजार, ही त्यांची अपूर्ण नाटकं आहेत। पुढे येतो ती महत्त्वाची कन्यादान, जी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली आहे। तर कन्यादान हे एक नाटक आहे के बिर्ला फाउंडेशनतर्फे दिला जाणारा अखिल भारतीय पातळीवरचा सरस्वती सन्मान या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच एका मराठी नाटककाराला मिळाला होता। हा सर्वोच्च सन्मान विजय तेंडुलकरांना मिळावा याविषयी कोणाचेच दुमत नव्हते, परंतु तो त्यांच्या कन्यादान या नाटकाला मिळावा याचे काहीसे आश्चर्य त्यावेळेस वाटत होते। अनेकांना ते आश्चर्य वाटलेलं होतं। तर कन्यादानला भेटलेला होता सरस्वती सन्मान, म्हणून हे जे नाटक आहे हे पुस्तका स्वरूपात तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे। चिमणीचं घर होतं मेनाचं हे सुद्धा नाटक लिहिलं गेलेलं आहे विजय तेंडुलकर यांनी। पुढचं आहे महत्त्वाची कादंबरी नटरंग, जी लिहिली गेलेली आहे आनंद यादव यांनी। या कादंबरीवर पिक्चर सुद्धा आलेला आहे, ज्या मूवीची स्टोरी आहे ती या बुकची स्टोरी आहे। तर नटरंग लिहिलं गेलेलं आहे आनंद यादव यांनी। पुढचं जे आहे कमला लिहिली गेलेली आहे विजय तेंडुलकर यांनी। त्यानंतर घर जावई सुद्धा कादंबरी लिहिली गेलेली आहे आनंद यादव यांनी। त्यानंतर आनंद यादवांची महत्त्वाची कादंबरी आहे माळावरची मैना। नंतर झोंबी कादंबरी ही सुद्धा आनंद यादव यांनी लिहिलेली आहे। आनंद यादवांबद्दल जर प्रश्न विचारला तर झोंबी कादंबरीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। 1990 मध्ये साहित्य अकादमीचा अवॉर्ड या कादंबरीने जिंकलेला होता। झोंबी कादंबरी एका मुलाची गोष्ट आहे, त्याच्या आईची गोष्ट आहे जी त्याच्यावर भरपूर प्रेम करायची। त्यांच्या आयुष्यामध्ये गरिबी आहे आणि गरिबीच्या
परिस्थितीमध्ये शिक्षणाबद्दलची जी ओढ आहे त्या झोंबी कादंबरीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे। पुढची जी कादंबरी आहे ती उपरा लिहिली गेलेली आहे लक्ष्मण माने यांनी। उपरा हे लक्ष्मण माने यांचं आत्मकथन आहे, म्हणून त्यांना उपराकार असं सुद्धा म्हटलं जातं। उपरा या कादंबरीचं हिंदीमध्ये रूपांतर सुद्धा झालेलं आहे, त्याला म्हटलं गेलेलं पराया। हिंदीमध्ये ह्याच कादंबरीला पराया म्हटलं जातं। ओके, तर उपराकार कोण आहेत तर लक्ष्मण माने हे उपराकार आहेत। लक्ष्मण माने यांचं पूर्ण नाम आहे लक्ष्मण बापू माने। पुढचं जे पुस्तक आहे ते आहे तुमचं ग्राम संस्कृती, लिहिलं गेलेलं आहे आनंद यादव यांनी। त्यानंतर आनंद यादवांची कादंबरी जूज आहे। पुढची आहे घरभिंती, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे घरभिंतीबद्दल। घरभिंती लिहिली गेलेली आहे आनंद यादव यांनीच। पुढे उगवती मने ही सुद्धा आनंद यादव यांनी लिहिलेली आहे। त्यानंतर रानमेवा ही कादंबरी लिहिली गेलेली आहे आनंद यादव यांनी। माझं माझ्यापाशी पुस्तक लिहिलं गेलेलं आहे वपू काळे यांनी। माझं माझ्यापाशीमध्ये काय आहे तर प्रत्येकाला वाटत असतं की त्याला त्याच्या पात्रतेप्रमाणे आयुष्यात काही मिळालं नाही, आणि हा जो सुप्त अहंकार असतो माणसाला आयुष्यातलं जे छोटे मोठे आनंद आहेत ते उपभोगू देत नाही। जे अहंकाराने तुमचं मन भरलेलं असतं ते मनाचं जे भांडं असतं ते थोडंसं रिकामी जर तुम्ही केलं तर आयुष्य नक्कीच खूप सुंदर आहे असा संदेश या पुस्तकातून आपल्याला भेटत असतो। जरूर एकदा तुम्ही रीड करा। तर माझं माझ्यापाशी लिहिलं गेलेलं आहे वपू काळे यांनी। त्यानंतरचं पुस्तक आहे महत्त्वाचं पुस्तक आहे वपुर्झा, आणि हे लिहिलं गेलेलं आहे वपू काळे यांनी। परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारला जातो। मी माणूस शोधतोय या पुस्तकाचे लेखक आहेत वपू काळे। त्यानंतर सखी या पुस्तकाचे लेखक आहेत वपू काळे। पुढे सोनेरी स्वप्न भंगलेली महत्त्वाची कादंबरी आहे वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे। वि स खांडेकरांची एक प्रसिद्ध कादंबरी आहे सोनेरी स्वप्न भंगलेली। त्यानंतरचं पुस्तक आहे दोस्त, लिहिलं गेलेलं आहे वपू काळे यांनी। पुढचं पुस्तक आहे फुले आणि दगड। फुले आणि दगड हे पुस्तक लिहिलेलं आहे वि स खांडेकर यांनी। त्यानंतर क्रौंचवत जे वि स खांडेकर यांनी निर्मित केलेलं आहे। वि स खांडेकर यांचं संपूर्ण नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर। यांचा जन्म जो झालेला होता तो सांगली येथे झालेला होता। वि स खांडेकर जेव्हा कविता लिहायचे तेव्हा कुमार या टोपण नावाने ते कविता लिहायचे, आणि जेव्हा विनोदी लेख ते लिहायचे तेव्हा आदर्श या नावाने ते विनोदी लेख लिहित असायचे। त्यांची ही जी क्रौंचवध आहे 1942 मध्ये ती प्रसिद्धीला आलेली होती, आणि त्यांची एक सगळ्यात महत्त्वाची जी कादंबरी आहे ती ययाती होती, जी आपण 1 नंबरला पाहिलेली होती। तिला साहित्य अकादमीचं पारितोषिक हे मिळालेलं होतं। 1941 मध्ये सोलापूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवाचे अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनलेले होते। 1968 मध्ये वि स खांडेकर यांना पद्मभूषण हा किताब देण्यात आलेला होता, आणि 1970 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचे फेलो नेमण्यात आलेले होते। त्यांनी भरपूर अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत। त्यापैकी एक आहे जी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती आहे क्रौंचवत, एक आहे ययाती, एक आहे अमृतवेल, आणि एक आहे तुमची 2 मने। या सर्व कादंबऱ्या वि स खांडेकर यांनी लिहिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असतील। घरटे सुद्धा वि स खांडेकर यांनी लिहिलेलं आहे। घरटे इथं घेण्याचं कारण असं की या घरटे कादंबरीचं ही जी घरटे आहे तिचा रेफरन्स तुम्हाला स्टेट बुकमध्ये भेटत असतो, म्हणून आपण इथं घरटे घेतलेले आहेत। त्यानंतर पुढचं पुस्तक आहे पार्टनर, वपू काळे यांनी हे पुस्तक वपू काळे यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढचं पुस्तक आहे समाधीवरील फुले, हे सुद्धा वि स खांडेकर यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला कवी हे सुद्धा पुस्तक वि स खांडेकर यांनी लिहिलेलं आहे। पुढचं पुस्तक पाहूया स्त्री आणि पुरुष, हे सुद्धा वि स खांडेकर यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर तप्तपदी हे पुस्तक वपू काळे यांनी लिहिलेलं आहे। उल्का हे पुस्तक वि स खांडेकर यांनी लिहिलेलं आहे। तर उल्का या कादंबरीमधील तत्वांच्या संघर्षाची पार्श्वभूमी 20व्या शतकातील पूर्वार्धाची आहे। पुनर्विवाह केलेल्या तत्वनिष्ठ भाऊसाहेबांची एक कन्या असते, तिचं नाव असतं तारा।
जन्मापासून ती बंडखोर असते आणि तीच भाऊसाहेबांची उल्का असते. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेला आहे. या सर्व गोष्टी उल्का या कादंबरीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. पुढचं जे बुक आहे आपण सारे अर्जुन, भरपूर फेमस पुस्तक आहे. पोलीस भरतीमध्ये रिपीट विचारलेलं आहे, तलाठीच्या एक्झाममध्ये विचारलं गेलं, त्याच्यानंतर सरळ सेवाच्या सर्व पेपरांमध्ये कुठं ना कुठं आपण सारे अर्जुन या पुस्तकाबद्दल लिहिलेलं असतं, विचारलेलं असतं. लेखक आहेत वपू काळे. पुढचं पुस्तक आहे जळलेला मोहर, लिहिलं गेलेलं आहे वि स खांडेकर यांनी. पुढचं पुस्तक पाहूया, वन फॉर द रोड. वपू काळे यांचं हे पुस्तक आहे, वन फॉर द रोड. त्यानंतर वैनतेय, वि स खांडेकर यांची कादंबरी आहे वैनतेय. तर वैनतेय ग्रंथामध्ये नेमकं काय आहे? वि स खांडेकर हे वैनतेय साप्ताहिक जे होतं त्याचे सहसंपादक असताना विविध सदराच्या माध्यमातून त्यांनी जे विपुल लेखन केलेलं होतं त्यातील जे अग्रलेख होते आणि परिचयाची परडी या सदरातील त्यांचं जे लेखन होतं त्या सर्वांचा समावेश वैनतेय या पुस्तकात केलेला आहे. पुढचं पुस्तक पाहूया, अश्वमेघ. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, भरपूर एक्झाममध्ये रिपीट विचारलेला आहे. अश्वमेघ लिहिलं गेलेलं आहे रवींद्र शोभने यांनी. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे पंचतंत्र. सिंपल आहे, विष्णू शर्मा यांनी लिहिलेलं आहे. पंचतंत्राच्या ज्या स्टोऱ्या असतात त्या तुम्ही पाहिल्याच असतील, तर ते लिहिलं गेलेलं आहे विष्णू शर्मा यांनी. पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे प्लेइंग इट माय वे. ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र आहे. कोणाचं आहे तर सचिन तेंडुलकर यांचं ऑटोग्राफी प्लेइंग इट माय वे आहे. पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे द टेस्ट ऑफ माय लाईफ. पुस्तक कोणावर आधारित आहे तर जे युवराज सिंग आहेत, फेमस क्रिकेटर होते, 2011च्या वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर हा पुरस्कार त्यांना भेटलेला होता, तर त्यांचं पुस्तक आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ. पुढचं पुस्तक आहे सनी डेज. सनी आपण क्रिकेटमध्ये कोणाला म्हणतो तर सुनील गावस्कर यांना म्हणतो. त्यांचं पुस्तक आहे ऑटोबायोग्राफी आहे, ते म्हणजे सनी डेज. सुनील गावस्कर यांची ऑटोबायोग्राफी आहे. पुढचं पुस्तक असणार आहे संत तुकारामांचे आत्मवृत्त. संत तुकारामांचे आत्मवृत्त यांचं संपादन केलं गेलेलं आहे नागनाथ कोत्तापल्ले यांनी. पुढील पुस्तक असणार आहे ज्योतिपर्व. महत्त्वाचं आहे, ज्योतिपर्व या पुस्तकाचे लेखक तलाठीच्या एक्झाममध्ये विचारलं गेलेलं होतं की ज्योतिपर्व या पुस्तकाचे लेखक कोण, तर नागनाथ कोत्तापल्ले ज्योतिपर्व या पुस्तकाचे लेखक आहेत. राजधानी या पुस्तकाचे लेखक सुद्धा नागनाथ कोत्तापल्ले आहेत. राजधानीचं रेफरन्स तुमचे जे स्टेट बोर्ड आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये राजधानी पुस्तकाचा रेफरन्स तुम्हाला भेटत असतो, म्हणून हे पुस्तकसुद्धा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट होऊन जाते. राजधानी पुस्तक, लेखक आहेत नागनाथ कोत्तापल्ले. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे गांधारीचे डोळे. महत्त्वाचे पुस्तक आहे ते म्हणजे नागनाथ कोत्तापल्ले यांचं. या पुस्तकामधून बाजारात उभी असणारी जी लोकशाही आहे आणि त्यातून सामान्य जनाची जी सर्वपाठ होते या विदारक वास्तवाची अत्यंत प्रवाही कहाणी नागनाथ कोत्तापल्ले यांनी गांधारीचे डोळे या पुस्तकात मांडली गेलेली आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे काल त्रिकाल. नागनाथ कोत्तापल्ले यांचंच आहे. काल त्रिकाल हे पुस्तक नागनाथ कोत्तापल्ले यांचं आहे. पुढचं बुक आहे श्रीमान योगी. महत्त्वाचं आहे श्रीमान योगी, रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. हे एक 3 अंकी नाटक आहे. पुढचं पुस्तक आहे राधेय. रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. सगळ्यांनी वाचावी अशी ही कादंबरी आहे. राधेय ही रणजित देसाईंची सर्वात आवडती कादंबरी आहे. देसाईंनी एकाकी करणं, उपेक्षित आणि अपमानित करणं, ऋषालीशी असलेलं नातं, कृष्ण आणि दुर्योधनशी असलेलं नातं, या सर्वांचं इतक्या कमालीच्या संवेदनशीलतेने चित्रित केलेलं आहे की कर्णाचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला एका शोकांतिकेचे परिमाण याच्यामध्ये लाभत असतं. अशी ही कादंबरी आहे राधेय कादंबरी, जी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. पुढची आहे पावनखिंड. ती सुद्धा रणजित देसाई यांनीच लिहिलेली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईतील शर्ताच्या पराक्रमावर आधारित असून ही कादंबरी बाजीप्रभू देशपांडे यांच्या हिंदवी स्वराज्यातील कामगारीचा जो मागोवा आहे तो याच्यामधून घेण्यात येतो. त्यांनी जी कामगिरी केलेली होती त्याचा मागोवा या पुस्तकातून घेण्यात येतो.
पुढचं पुस्तक आहे कांचनमृग, हे सुद्धा रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. स्वामी मोस्ट इम्पॉर्टंट कादंबरी आहे. स्वामी लिहिली गेलेली आहे रणजित देसाई यांनी. तर या कादंबरीमध्ये जे चौथे पेशवे माधवराव होते त्यांची जी कारकिर्दी होती, या कारकिर्दीला या कादंबरीमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. माधवरावांचे जीवन, त्यांची पत्नी रमाबाई यांच्याशी त्यांचे जे नाते होते त्याबद्दल इथं प्रकाश टाकण्यात आलेला आहे. नंतर 1987 मध्ये याच कादंबरीचं मराठी रूपांतर मराठी TV सिरियलमध्ये सुद्धा ही कादंबरी येत होती. या कादंबरीला त्यांना भरपूर पुरस्कार भेटलेले आहेत. त्यामधला महत्त्वाचा जो पुरस्कार आहे साहित्य अकॅडमी पुरस्कार 1964 मध्ये, स्वामी कादंबरीला 1964 मध्ये साहित्य अकॅडमीचा पुरस्कार भेटलेला होता. त्यानंतर गंधाली ही कादंबरी सुद्धा रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. पुढचं पुस्तक आहे वैशाख. वैशाख सुद्धा रणजित देसाई यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे रूपमहाल, हे सुद्धा पुस्तक रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. महत्त्वाचं पुस्तक आहे मेघ. मेघ जे आहे ते सुद्धा रणजित देसाई यांनीच लिहिलेलं आहे. मधुमती हे पुस्तक सुद्धा रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. राजा रवी वर्मा हे पुस्तक रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. राजा रवी वर्मा कोण होते? राजा रवी वर्मा एक फेमस पेंटर होते. त्यांच्यावर आरोप लावण्यात आलेले होते की जे देव आहेत त्यांना मानवी स्वरूपात दाखवण्याचं, पेंटिंगमधून ते देवांचे जे मानवी स्वरूप होते ते दाखवले जायचे, म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीने आरोप लावण्यात आलेले होते त्यावेळेस. आणि राजा रवी वर्मा या पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला रणजित देसाई हे देत असतात. पुढचं पुस्तक आहे लोकनायक. हे सुद्धा 3 अंकी नाटक आहे आणि हे लिहिलं गेलेलं आहे रणजित देसाई यांनी. पुढचं पुस्तक आहे लक्षवेध. हे सुद्धा रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांची महत्त्वाची कादंबरी हिंदू जगण्याची समृद्ध अडगड, हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे भालचंद्र नेमाडे यांनी. हिंदू जगण्याची समृद्ध अडगड भालचंद्र नेमाडे यांनी 30 वर्ष ब्रेक घेऊन हे पुस्तक लिहिलेलं होतं. याच्यावर टीकाही झालेली होती. याच्यावर काही लोकांनी आनंदही व्यक्त केलेला होता आणि या पर्टिक्युलर कादंबरीसाठी त्यांना 2015चा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला होता. पुढचं पुस्तक आहे तुकाराम. हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे भालचंद्र नेमाडे यांनी. त्याच्यानंतर कोसला ही जी कादंबरी आहे ती सुद्धा भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोसला ही कादंबरी त्यांची पहिली कादंबरी आहे. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी ती प्रकाशित केलेली होती. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची ही एक आत्मकथा आहे. त्याच्यानंतर पुढची कादंबरी आहे टीका स्वयंवर. तर टीका स्वयंवर या ग्रंथाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे आणि टीका स्वयंवरला 1990 मध्ये साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त झालेला होता. पुढची आहे झूल. झूल कादंबरी लिहिली गेलेली आहे भालचंद्र नेमाडे यांनी आणि या झूलसाठी भालचंद्र नेमाडे यांना कराडचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार 1984 मध्ये भेटलेला होता. त्याच्यानंतर आहे हुल आणि हुल सुद्धा भालचंद्र नेमाडे यांनीच लिहिलेली आहे. पुढचं जे बुक आहे ते आहे तुमचं बिडार. तर बिडार सुद्धा भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेलं आहे आणि बिडारसाठी भालचंद्र नेमाडे यांना हना आपटे 1976 मध्ये हा पुरस्कार भेटलेला होता. त्याच्यानंतर जरीला ही जी कादंबरी आहे ती सुद्धा भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे. पुढची आहे अशी काळवेळ. अशी काळवेळची लेखिका आहेत ते म्हणजे सरोज देशपांडे. सरोज देशपांडे या अशा लेखिका आहेत ज्यांना 2010 मध्ये अशी काळवेळ या पुस्तकासाठी त्यांना भेटलेला होता साहित्य अकॅडमी पुरस्कार. आणि जो साहित्य अकॅडमी पुरस्कार यांना अशी काळवेळ या पुस्तकासाठी भेटलेला होता. तर हे जी अशी काळवेळ आहे अ मॅटर ऑफ टाईम या पुस्तकाचं अनुवाद आहे. तर अशी काळवेळसाठी त्यांना साहित्य अकॅडमीचा पुरस्कार भेटलेला होता. त्याच्यानंतर दर्पण या पुस्तकाचे लेखिका आहेत आशा बगे. आशा बगे यांना दर्पण या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावडे हा पुरस्कार भेटलेला होता. आशा बगे जनरली भूमी या कादंबरीसाठी फेमस आहेत. भूमीसाठी त्यांना 2006 मध्ये साहित्य अकॅडमी पुरस्कार भेटलेला होता. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता की भूमी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे. तर आशा बगे यांनी भूमी ही कादंबरी लिहिलेली आहे.
तसेच दर्पण ही कादंबरी सुद्धा आशा बगे यांनी लिहिलेली आहे। पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल ही तुमची भूमी कादंबरी आहे। तर भूमीसाठी 2006 मध्ये आशा बगे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला होता। पुढचं पुस्तक आहे चक्रवर्ती। चक्रवर्ती सुद्धा आशा बगे यांनी लिहिलेलं आहे। पुढचं पुस्तक आहे ताम्रपट। रंगनाथ पाठारे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। रंगनाथ पाठारे यांना 1999 मध्ये ताम्रपट या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला होता 1999 मध्ये। त्याच्यामुळे आपण ही कादंबरी घेतलेली आहे। पुढचं आहे तनकट। तनकट लिहिली गेलेली आहे राजन गवस यांनी। तसंच या पुस्तकाला सुद्धा राजन गवस यांच्या तनकट या कादंबरीला सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे। त्याच्यानंतर आहे उचल्या। उचल्या हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे लक्ष्मण गायकवाड यांनी। या पुस्तकाला सुद्धा उचल्या या पुस्तकाला सुद्धा लक्ष्मण गायकवाड यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। तर उचल्यासाठी 1988 मध्ये त्यांना ते पुरस्कार भेटलेला आहे। पुढची आहे पियूची वही। पियूची वही या पुस्तकाची लेखिका आहेत संगीता बर्वे। संगीता बर्वे यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार या पुस्तकासाठी भेटलेला आहे। संगीता बर्वे यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार भेटलेला आहे पियूची वही या पुस्तकासाठी। पुढचं पुस्तक आहे रिंगण। रिंगण लिहिलं गेलेलं आहे कृष्णात खोत यांनी। पुढचं पुस्तक आहे किमयागार। लिहिलं गेलेलं आहे विवा शिरवाडकर यांनी आणि अत्यंत फेमस पुस्तक आहे किमयागार। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी आणि या दिवशी मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो। पुढचं पुस्तक आहे नटसम्राट। लिहिलं गेलेलं आहे विवा शिरवाडकर यांनी। नंतर पुढचं पुस्तक आहे मुक्तायन। लिहिलं गेलेलं आहे विवा शिरवाडकर यांनीच। त्याच्यानंतर महत्त्वाचं पुस्तक आहे आलोक। आलोकला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे आणि तो भेटलेला आहे आसाराम लोमटे यांनी। आलोकचे लेखक आहेत आसाराम लोमटे। त्याच्यानंतर 100 कविता लिहिल्या गेलेल्या आहे पुस्तक विवा शिरवाडकर यांनी। कौतेय सुद्धा विवा शिरवाडकर यांनीच लिहिलेलं आहे। मुख्यमंत्री हे पुस्तक सुद्धा विवा शिरवाडकर यांनीच लिहिलेलं आहे। वैष्णव हे पुस्तक सुद्धा विवा शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे। त्याच्यानंतरचं पुस्तक आहे वाटेवरच्या सावल्या। लिहिलं गेलेलं आहे विवा शिरवाडकर यांनी। कैकई पुस्तक लिहिलं गेलेलं आहे विवा शिरवाडकर यांनीच। विवा शिरवाडकर यांचे भरपूर पुस्तके आपण पाहिलेले आहेत। अंमलदार हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे पु ल देशपांडे यांनी। जेव्हा माणूस जागा होतो पुस्तक लिहिलेलं आहे गोदावरी परुडेकर यांनी। गोदावरी परुडेकर यांना 1972चा साहित्य अकादमी पुरस्कार या पुस्तकासाठी देण्यात आलेला होता। पडगौली हे जे पुस्तक आहे गोनी दांडेकर यांनी लिहिलेलं आहे। गोनी दांडेकर यांचं एक महत्त्वाचं पुस्तक पडगौली नंतर जे येतं ते येणार आहे स्मरणगाथा। स्मरणगाथा या पुस्तकासाठी त्यांना 1976 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार हा भेटलेला होता। पुढचं पुस्तक आहे आनंदी गोपाल, जे लिहिलं गेलेलं आहे श्री ज जोशी यांनी। त्याच्यानंतर पुढचं पुस्तक आहे रथचक्र। लिहिलं गेलेलं आहे श्रीना पेंडसे यांनी। रणांगण विश्राम बेडेकर यांची कादंबरी आहे, महत्त्वाची कादंबरी आहे। पुढचे पुस्तक असणार आहे चौघीजण। लिहिलं गेलेलं आहे शांता शेळके यांनी। त्याच्यानंतर महत्त्वाचं पुस्तक आहे आमचा बाप आणि आम्ही। स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि वारंवार विचारलं जाणारं पुस्तक आहे। लिहिलं गेलेलं आहे नरेंद्र जाधव यांनी। रायगडला जेव्हा जाग येते लेखक आहेत वसंत कानेटकर। पुढचे पुस्तक आहे राऊ, लेखक आहेत नास इनामदार। त्याच्यानंतर सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी आपण एकदा घेतलेलं आहे, परत रिपीट झालेलं आहे। बनगरवाडी हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे व्यंकटेश माडगुळकर यांच्याकडून। त्यानंतरचं पुस्तक आहे वाळा चिरेबंदी। लेखक आहेत श्रीकृष्ण दामोदर केळकर। तसंच वारा चिरेबंदी अजून एक बुक आहे ज्याचा रेफरन्स तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये सापडेल आणि त्यांचे लेखक आहेत महेश एच कुंचवार। पुढचं पुस्तक आहे कृष्णा किनारा। लेखिका आहेत अरुणा ढेरे।
हा जो कृष्ण किनारा आहे याचा रेफरन्स तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये सापडेल आणि 1-2 एक्झाममध्ये याला रिपीट केलेला आहे. पुढचं पुस्तक आहे कुतूहलापोटी आणि याचे लेखक आहेत अनिल अवचट. महत्त्वाचं पुस्तक जे आहे कोल्हाट्याचा पोर आणि लेखक आहेत किशोर शांताबाई काळे. पुढचं पुस्तक आहे बलूत, लेखक आहेत दया पवार. तर बलूत या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार भेटलेला होता 1979 साली, म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. बलूत लिहिलं गेलेलं आहे दया पवार यांच्याकडून. यांचं जे जन्म नाव होतं ते आहे दगडू मारुती पवार आणि टोपण नाव आहे दया पवार. पुढचं जे पुस्तक असणार आहे ते असणार आहे माणसं आणि लेखक आहेत अनिल अवचट. पुढचं जे पुस्तक आहे युगांत आहे आणि लेखिका आहेत इरावती कर्वे. आता या पुस्तकाबद्दल जर बोलायचं झालं तर युगांत या पुस्तकाला 1972चा साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला होता. तसंच महाराष्ट्र शासनाचा सुद्धा पुरस्कार या पुस्तकाला भेटलेला होता, म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं ठरणार आहे. याच्यानंतर पुस्तक आहे बहुरूपी, लिहिलं गेलेलं आहे चिंतामण गणेश कोल्हाटकर यांनी. याच्यानंतर महत्त्वाचं पुस्तक आहे गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे, ते म्हणजे शिवाजी कोण होता. तर शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे. आदर्श भारत सेवक हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे नरहर रघुनाथ पाठक यांनी. स्मरणगाथा हे लिहिलं गेलेलं आहे गोपाळ निळकंठ दांडेकर, गो नी दांडेकर आपण त्यांना म्हणतो. तर स्मरणगाथाचे लेखक आहेत गो नी दांडेकर. पुढचं पुस्तक आहे एक झाड आणि दोन पक्षी, विश्राम बेडेकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. एक झाड आणि दोन पक्षी या पुस्तकाला 1985 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला होता, म्हणून हे पुस्तक सुद्धा महत्त्वाचं ठरतं. प्रकाश वाटाचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. याच्यानंतर महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे आनंद मठ. जर तुम्ही सेंट्रलची एक्झाम पाहायला गेलं तर आनंद मठची तुम्हाला रेफरन्स भेटते. आनंद मठ ही जी कादंबरी लिहिली आहे ती म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी. पुढचं पुस्तक आहे टिळक और आगरकर, लिहिलं गेलेलं आहे विश्राम बेडेकर यांनी. सार्वजनिक सत्यधर्म आपल्या सर्वांना माहिती आहे ज्योतिबा फुले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत ज्योतिबा फुले. इशारा या पुस्तकाचे लेखक आहेत ज्योतिबा फुले. त्यानंतर ब्राह्मणाचे कसब या पुस्तकाचे सुद्धा लेखक आहेत ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे यांचे लेखक आहेत. माझी आत्मकथा असा मी जगलो हे जी आत्मकथा आहे ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहुस्पर्शी या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भरपूर लोकांना या पुस्तकाबद्दल माहीत नसतं आणि अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये पाहायला भेटतात. तर बहुस्पर्शी या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हिंदू धर्म की रिडल हे हिंदीमध्ये आहे, तर त्या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्लिशमध्ये जर पाहायला गेलं तर रिडल इन हिंदुइझम असं ते आपण मेन्शन करू शकतो आणि त्याचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे झाडाझडती आणि या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे बंदी जीवन आणि लेखक आहेत सचिंद्रनाथ सन्याल. पुढचं पुस्तक आहे गीतांजली आणि गीतांजलीचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर. विधवा विवाह या पुस्तकाचे लेखक आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर. ग्रामगीता कोणी लिहिली असा प्रश्न पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो, तर ग्रामगीता लिहिली गेलेली आहे तुकडोजी महाराज यांनी. प्लेइंग टू विन हे जे पुस्तक आहे ते कोणाच्या जीवनावर आधारित आहे, तर ते सायना नेहवाल यांच्या जीवनावर आधारित आहे. सायना नेहवाल बॅडमिंटनपटू आहेत आणि त्यांच्या जीवनावर हे जे पुस्तक आहे प्लेइंग टू विन हे आधारित आहे. जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक महत्त्वाचं आहे. बाबूराव बागुल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बाबूराव बागुल यांच्याबद्दल एक महत्त्वाचा जो पॉईंट येतो तो म्हणजे 7 फेब्रुवारी 1999 मध्ये धारावी मुंबई येथे विद्रोही साहित्य संमेलनाचं पहिलं अधिवेशन भरलं गेलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते बाबूराव बागुल होते. पुढचा
जे आहे एकच प्याला हे नाटक आहे आणि ते लिहिलं गेलेलं आहे राम गणेश गडकरी यांनी. बिराड हे पुस्तक लेखक आहेत अशोक पवार. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक आहेत नारायण सुर्वे. नारायण सुर्वे यांना साहित्य क्षेत्रामधलं त्यांचं जे योगदान होतं त्याच्यामुळे 1998 मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. पुढचं पुस्तक आहे 12 मास. लेखक आहेत सदानंद देशमुख. पुढचं पुस्तक आहे फिनिक्सच्या राखेतून उठला मोर. लेखक आहेत जयंत पवार. 2012 सालचा जो साहित्य अकादमीचा पुरस्कार होता तो जयंत पवार यांना भेटलेला होता आणि कोणत्या कथासंग्रहासाठी भेटलेला होता तो कथासंग्रह होता फिनिक्सच्या राखेतून उठला मोर. यानंतर आपण पाहूया द ग्रेट इंडियन नोवेल. हे जे पुस्तक आहे ते लिहिलं गेलेलं आहे शशी थरूर यांनी. उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकाचे लेखक आहेत श्याम मनोहर. वाय आय एम हिंदू या पुस्तकाचे लेखक आहेत शशी थरूर. आंबेडकर अलाइव्ह या पुस्तकाचे सुद्धा लेखक आहेत शशी थरूर. लेटर टू सेल्फ हे जे पुस्तक आहे ते लिहिलं गेलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी. विक्टोरी सिटी महत्त्वाचं पुस्तक आहे. पुस्तकाचे लेखक आहेत सलमान रश्दी. मिडनाईट चिल्ड्रन हे जे पुस्तक आहे ते लिहिलं गेलेलं आहे सलमान रश्दी यांनी. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मिडनाईट चिल्ड्रन या पुस्तकाला 1981चा बुकर प्राइज भेटलेला होता सलमान रश्दी यांना मिडनाईट चिल्ड्रन बद्दल. पुढचं पुस्तक आहे द इंडिया आय लव्ह. पुस्तकाचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड. द बँडिट क्वीन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखिका आहेत फुलन देवी. वाय आय एम ॲन एथिस्ट या पुस्तकाचे लेखक आहेत भगत सिंग. द रेस ऑफ माय लाईफ पुस्तकाचे लेखक आहेत मिल्खा सिंग. विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अनब्रेकेबलच्या लेखिका आहेत MC मेरी कोम. MC मेरी कोम जे आहेत त्यांची ऑटोबायोग्राफी अनब्रेकेबल आहे. एका एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता, अनब्रेकेबल कोणाची ऑटोबायोग्राफी आहे, तर उत्तर येणार होतं MC मेरी कोम. त्यानंतर अ शॉर्ट ॲट हिस्ट्री हे जे बुक आहे ऑटोबायोग्राफी आहे अभिनव बिंद्रा यांची. अभिनव बिंद्रा यांनी जी गोल्ड मेडल मिळवलं होतं ऑलिम्पिकमध्ये त्याबद्दल हे बुक आहे. लिहिलं गेलेलं आहे रोहित ब्रिजनाथ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, परंतु ऑटोबायोग्राफी असणार आहे अभिनव बिंद्रा यांची. त्यानंतर ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी हे पुस्तक भरपूर वेळेस विचारलं जातं, तर परमहंस योगानंद यांचं हे बुक आहे. द डिस्कवरी ऑफ इंडिया सर्वांना माहिती आहे की द डिस्कवरी ऑफ इंडिया हे बुक जे लिहिलं गेलेलं आहे ते जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर रेस्टलेस ॲज मर्क्युरी हे जे पुस्तक आहे मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि एडिट केलं गेलेलं होतं गोपाल कृष्ण गांधी यांनी ते एडिट केलेलं आहे. नंतर बिलीव ही जी बिलीव कादंबरी आहे ती सुरेश रैना जे क्रिकेटर होते त्यांची ऑटोबायोग्राफी आहे आणि लिहिलेलं होतं भारत सुंदरसन यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. सुरेश रैना यांची ऑटोबायोग्राफी असणार आहे बिलीव. माय इंडियन द इंडियन इटर्नल लेखक आहेत स्वामी विवेकानंद. त्यानंतर द गाईड या पुस्तकावर तुम्हाला मूवीसुद्धा पाहायला भेटेल. द गाईडचे लेखक आहेत RK नारायण. त्यानंतर गोदान ही कादंबरी आहे, फेमस कादंबरी आहे. हिंदी साहित्यामधील जे सर्वात मोठे लेखक होते त्यांच्यामध्ये प्रेमचंद यांचं नाव जोडलं जातं, तर गोदान ही कादंबरी प्रेमचंद यांची आहे. मुंशी प्रेमचंद आपण त्यांना म्हणतो. विदूषकचे लेखक आहेत मंगेश पाडगावकर. आई समजून घेताना लिहिलं गेलेलं आहे उत्तम कांबळे यांनी. आई समजून घेताना या पुस्तकासाठी यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानाचा राज्यस्तरीय उत्तम वाङ्मय पुरस्कार त्यांना भेटलेला होता. उत्कृष्ट असे लेखक आहेत, पत्रकार आहेत आणि साहित्यिक ते असणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आय डेअर भरपूर वेळेस विचारलं जातं. आय डेअर हे जे आहे हे पुस्तक जे आहे किरण बेदी यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इट्स ऑलवेज पॉसिबल हे जे पुस्तक आहे ते किरण बेदी यांनी लिहिलेलं आहे. जगातील एक प्रचंड मोठ्या तुरुंगाचा कायापालट कशा पद्धतीने करण्यात आला ते सर्व मेन्शन किरण बेदी यांनी इट्स ऑलवेज पॉसिबल या बुकमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर लेट मी सी इट नाऊ. लेट मी सी इट नाऊ पुस्तक आहे राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे आणि त्याचा अनुवाद केलेला आहे सुवर्णा अभ्यंकर यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे.
मन में है विश्वास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकाबद्दल जास्त मला इन्फॉर्मेशन देण्याची गरज नाही, कारण की तुम्हाला जितकं माहिती आहे. तर मन में है विश्वास हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, विश्वास नागरे पाटील यांनी लिहिलेलं आहे. माझ्या आयुष्याची पाने मीरा बोरवणकर यांचं पुस्तक आहे. मीरा बोरवणकर यांच्याबद्दल सुद्धा स्पर्धा परीक्षावाल्यांना जास्त सांगायची गरज नसते. मीरा बोरवणकर यांना लेडी सुपर कॉप असंही म्हटलं जातं. त्यानंतरचं पुस्तक आहे मॅडम कमिशनर, भारतीय पोलीस प्रमुखाची विलक्षण जीवन कहाणी. हे जे पुस्तक आहे ते मीरा बोरवणकर यांनीच लिहिलेलं आहे आणि त्याचा अनुवाद केलेला आहे सायली गोडसे यांनी, आणि हे नॅशनल बेस्ट सेलर पुस्तक आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे ताई मी कलेक्टर वैनू, लेखक आहेत राजेश पाटील. श्यामली हे जे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे ते इंदिरा संत यांनी लिहिलेलं आहे. इंदिरा संत बरोबर मी अजून तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांचं एक पुस्तक होतं जे मागे गेलं, गर्भरेशमी. तो काव्यसंग्रह होता आणि त्याच्याबद्दल साहित्य अकादमी त्यांना पुरस्कार भेटलेला होता. तर श्यामली हा कथासंग्रह आहे जो इंदिरा संत यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर आत्ता आलेला आहे गर्भरेशमी. गर्भरेशमी सुद्धा इंदिरा संत यांनी लिहिलेला आहे आणि मी आत्ताच बोललो की गर्भरेशमी हा एक काव्यसंग्रह आहे. त्याच्यासोबत एक घुंगरवाळा हा सुद्धा एक काव्यसंग्रह होता. तर हे दोन लोक साहित्य जे होते त्यांच्या संपादितासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार हा भेटलेला होता. तसंच 1995 मधील जनस्थान पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला होता. 1978 मध्ये कराड येथे महाराष्ट्र राज्य कवयित्री संमेलनाच्या अध्यक्ष ह्या इंदिरा संत होत्या. एक महान कवयित्री म्हणून त्यांची ओळख संपूर्ण भारतात आहे. ओके, आणि यांचा जो जन्म झालेला होता तो विजापूर येथे झालेला होता. डार्क रूम या पुस्तकाचे लेखक आहेत R.K. नारायण. डिवाइन लाईफ, आता हे जे डिवाइन लाईफ आहे जनरली तुम्ही रेल्वेच्या एक्झाममध्ये हे जे पुस्तक आहे ते रिपीटेडली विचारलं जातं. तर डिवाइन लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत स्वामी शिवानंद. द गोल्डन थ्रीशोल्ड हे पुस्तक सुद्धा इतिहासाच्या मानाने तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. द गोल्डन थ्रीशोल्ड या बुकच्या लेखिका आहेत सरोजिनी नायडू. द लाईफ डिवाइन हे सुद्धा पुस्तक तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एक्झाम असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं ठरतं. श्री अरबिंदो या पुस्तकाचे लेखक आहेत. भारत नेहरू के बाद या पुस्तकाचे लेखक आहेत रामचंद्र गुहा. इंडिया आफ्टर नेहरू इंग्लिशमधलं पुस्तक आहे, तर लेखक आहेत कुलदीप नायर. हंग्री स्टोन्स महत्त्वाचं पुस्तक आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हंग्री स्टोन्स. द इंडिया वे हे जे पुस्तक आहे करंट अफेअरला लिंक केलं तर हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. एस जयशंकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, द इंडिया वे. वाय भारत मॅटर्स हे पुस्तक सुद्धा एस जयशंकर यांनीच लिहिलेलं आहे. त्यानंतर मेरी संसदीय यात्रा अटल बिहारी वाजपेयी यांचं पुस्तक आहे. सी ऑफ पॉपीज महत्त्वाचं पुस्तक आहे, अमिताभ घोष यांचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं सिलेक्शन हे बुकर प्राईजसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं होतं, म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर ट्रॅव्हल इन पॅराडाईज ऑन अर्थ काश्मीर हे पुस्तक सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. रोमेश भट्टाचार्यजी यांचं हे पुस्तक आहे. अ सेंचुरी नॉट इनफ ही ऑटोबायोग्राफी आहे. कोणाची आहे? सौरव गांगुली. आणि या पुस्तकाचं संकलन जे करण्यात आलेलं आहे गौतम भट्टाचार्य यांनी या पुस्तकाचं संकलन केलेलं आहे. अ सेंचुरी नॉट इनफ या पुस्तकाचं ऑटोबायोग्राफी कोणाची आहे? तर सौरव गांगुली यांची आहे. 6 मशीन सिंपल प्रश्न आहे. जर असा प्रश्न विचारला आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला ख्रिस गेल दिलेलं असेल तर तुम्ही आन्सर टिक करू शकता. 6 मशीन या पुस्तकाचे ऑटोबायोग्राफी कोणाची आहे? तर ती आहे ख्रिस गेल यांची. 281 अँड बियॉन्ड या पुस्तकाची लेखक आहेत VVS लक्ष्मण. VVS लक्ष्मण यांची ऑटोबायोग्राफी आहे 281 अँड बियॉन्ड आणि संकलन केलेलं आहे R कौशिक यांनी. नो स्पिन ही ऑटोबायोग्राफी आहे शेन वॉन यांची. त्यानंतर अनगार्डेड ऑटोबायोग्राफी आहे मिताली राज, ज्या इंडियन क्रिकेटर आहेत, महिला संघाचे कर्णधार होते, तर मिताली राज यांची ही ऑटोबायोग्राफी आहे. मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर 4 लेखक आहेत त्याच्यात. एक आहे R.K. पचनन, बिबेक डेब्रॉय, अनिर्बन गांगुली आणि उत्तम कुमार सिन्हा. ब्रेकिंग द मोल्ड रघुराम राजन जे RBIचे गव्हर्नर सुद्धा होते, तर त्यांचं हे बुक आहे ब्रेकिंग द मोल्ड. द व्हाईट टायगर टायगर
हे पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे की त्याला 2008 सालचा बुकर अवॉर्ड भेटलेला होता आणि लिहिलं गेलेलं आहे अरविंद अडिगा यांनी. कादंबरी जर तुम्ही इतिहासाच्या पानात जेव्हा जातात तेव्हा कादंबरीबद्दल तुम्हाला भेटतं आणि कादंबरीचे लेखक आहेत बाणभट्ट. अर्थशास्त्र सर्वांना माहीत आहे की अर्थशास्त्राचे लेखक आहेत कौटिल्य. इंडिकाचे लेखक आहेत मेगास्थेनीज. पद्मावत लिहिलं गेलेलं आहे मलिक मोहम्मद जायसी यांनी. द्रौपदी मुर्मू लेखिका आहेत कस्तुरी रे. समांतर कादंबरीचे लेखक आहेत सुहास शिरवाडकर आणि या समांतर कादंबरीवर तुम्हाला वेब सिरीज सुद्धा पाहायला भेटेल. माइन काम्फ लेखक आहेत ॲडॉल्फ हिटलर. ड्रिवन जे बुक आहे विराट कोहलीची स्टोरी सांगतं, लेखक आहेत विजय लोकापल्ली. अ सुटेबल बॉय हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे विक्रम सेठ यांनी. एस अगेन्स्ट ऑड कोणाची ऑटोबायोग्राफी आहे? सानिया मिर्झा यांची ऑटोबायोग्राफी आहे. अन अनसुटेबल बॉय लेखक आहेत करण जोहर. आता करण जोहर यांची ही ऑटोबायोग्राफी आहे. ओरिजिनल लेखक असतील पूनम सक्सेना. अनफिनिश कोणाची ऑटोबायोग्राफी आहे? तर प्रियंका चोपडा. लेटर फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे जवाहरलाल नेहरू यांनी. ज्योतिपुंजचे लेखक आहेत नरेंद्र मोदी. द कोएलिशन एअर सेंट्रल किंवा स्टेट एक्झाममध्ये या पुस्तकाबद्दल भरपूर एक्झाममध्ये रिपीटेडली प्रश्न विचारलेले आहेत. द कोएलिशन एअर पुस्तक लिहिलं गेलेलं आहे प्रणव मुखर्जी यांनी. डाऊन मेमरी लेन लेखिका आहेत मदर टेरेसा. माय कंट्री माय लाईफ लेखक आहेत LK आडवाणी. द आयडिया ऑफ जस्टिस लेखक आहेत अमर्त्य सेन. आय एम नॉट मसीहा लेखक आहेत सोनू सूद. आता सोनू सूद यांच्या जीवनावर ही आधारित कादंबरी आहे. ओरिजिनल लेखिका येतील मीना के अय्यर. एक्झाम वॉरियर्स फेमस बुक आहे. एक्झाम वॉरियर्स लिहिलं गेलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर भरपूर विवाद होते आणि याच्यावर मूवी सुद्धा आलेला आहे. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर लेखक आहेत संजय बारू. मेड इन इंडिया लेखक आहेत अमिताभ घोष. वाजपेयी या पुस्तकाचे लेखक आहेत अभिषेक चौधरी. गोल्डन गर्ल कोण असणार आहे? PT उषांची ऑटोबायोग्राफी असणार आहे गोल्डन गर्ल. तर अशा पद्धतीने आपले संपूर्ण 251 पुस्तकं संपलेले आहेत. या पुस्तकांपैकी भरपूर प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतील. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.